नमस्कार मित्रांनो, मी संजय सोनवणे. जगातली कोणतीही राष्ट्र घेतली तर तीच राष्ट्र महान होतात फक्त ज्यामध्ये खरोखर दूरदृष्टीचे, भविष्यासाठी, भविष्यातल्या पिढ्यांसाठी पायाभरणी करणारे महान नेते उत्पन्न होतात. त्यांच्यामुळे देशही महान होत असतो. देश महान लोकांमुळे होतो. त्याच्याकडचा भूगोल केवढा आहे, खनिज संपत्ती काय आहे, कोणती संपत्ती काय आहे, याच्यावर त्याचं काहीही अवलंबून नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अशाच एका महान व्यक्तिमत्वापैकी एक होते. भारताचे जे 3-4 भाग्यविधाते झाले त्यात अग्रणी म्हणता येतील असं त्यांचं नाव होतं. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंबद्दल आपण ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं. परंतु एक महत्त्वाचा पैलू चर्चेतनं सुटून जातो, तो हा की त्यांचं भारतातील जलसंपत्तीबद्दलचं मत आणि त्यांनी स्वतः केलेलं कार्य, करून दाखवलेलं कार्य, याबद्दल मात्र आपण जरा अनभिज्ञ असतो. आपल्याला माहिती आहे, आपल्या देशात एकीकडे भरभरून वाहणाऱ्या नद्या आहेत, पुराने होणारी वाहतातही आपल्याला माहिती आहे. आणि त्याच वेळेस दुष्काळ आहे, पाण्याला प्यायला पाणी नाही, टँकर मागवावे लागतात, अशी एकीकडे स्थिती असते. म्हणजे पाण्याचं वाटप एकंदरीत आपल्या देशामध्ये विषमरित्या झालेलं आहे. या स्थितीवर तोडगा काढावा यासाठी खऱ्या अर्थाने भारतामध्ये पहिले प्रयत्न जर कोणी केले असतील तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1943 साली दामोदर नदीला महापूर आला होता. दामोदर नदी तशी ही दुःखाची नदी म्हणून ओळखली जाते. रिव्हर ऑफ टेरर असंच तिला म्हटलं जायचं, कारण तो महापूर कधी यायचा आणि महाभयंकर असायचा, नासधूस करायचा. आणि 1943 सालीला महापूर एवढा भयंकर होता की 11,000 घरं वाहून गेली, रस्ते वाहून गेले, रेल्वेचे ट्रॅक्स वाहून गेले आणि सगळीकडे हाहाकार माजला. हा पूर संपतोच बंगालवर दुसरं संकट कोसळलं, ते म्हणजे दुष्काळाचं संकट. आणि त्या काळात दुसरं महायुद्ध चालू असल्यामुळे ब्रिटिश सरकारने बंगालच्या दुष्काळग्रस्त लोकांना, भुकेल्या लोकांना, तहानलेल्या लोकांना अन्न पाणी देण्यास सुद्धा टाळलं. विन्स्टन चर्चिलने आपल्याला माहीतच आहे. त्यात लाखो लोक त्यातच मेले. बाबासाहेब त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये व्हाईसरॉयच्या केंद्रीय श्रममंत्री होते. त्यांच्या अंतर्गत त्यावेळेस श्रममंत्री असल्यामुळे पाटबंधारे खाते त्यांच्याकडेच होतं, जलसंपदा खाते त्यांच्याकडेच होतं, बांधकाम खाते त्यांच्याकडेच होतं. त्यांनी जी ही दामोदर नदी स्थिती पाहिली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी केलं पाहिजे. पुरामुळे लोकांची होणारी वाताहत एकीकडे आणि दुसरीकडे तहानेने मरणाऱ्या लोकांची वाताहत एकीकडे, हे जे दुर्दैवी विसंगत चित्र आहे ते बदललं पाहिजे आपण. नाही तर या देशाचं भवितव्य ठीक राहणार नाही. लोकांना महापुरामध्ये असं वाहून जावं लागेल किंवा तहानेने असंच तडपून मरावे लागेल. मग त्यांनी एक योजना सादर केली. दामोदर खोऱ्याचा विकास करण्यासाठी एक योजना तयार केली. तर त्यांच्यासमोर एक ओरिसा हूड कमिटीचा 1938 सालचा एक रिपोर्ट ठेवण्यात आला. आणि त्यात म्हटलं गेलं होतं त्या ओरिसा हूडच्या रिपोर्टमध्ये की अतिरिक्त पाणी हा शाप आहे. अतिरिक्त पाणी हा शाप आहे, ते वाहून जाऊन देणंच इष्ट आहे. त्याला अडवण्याचा प्रयत्न करून आपण उलट नुकसान करून घेऊ, त्यामुळे ते समुद्रातच वाहून गेलं तर ते जास्त बरं. म्हणजे भिंतीमध्ये न बांधता फार तर कडेने भिंती बांधा, म्हणजे पाणी बाजूला पसरणार नाही, तर नदीच्या पात्राच्या आतच राहील. पाणी निमूटपणे समुद्राच्या दिशेने निघून जाईल. बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले की अतिरिक्त पाणी हा शाप नाहीये, पाण्याचा नसणं हा शाप आहे. अतिरिक्त पाण्याचा विनियोग करून आपण पाण्याचं दुर्भिक्ष कसं संपवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यांनी एक रिपोर्ट बनवला. त्या रिपोर्ट हा बहुउद्देशीय रिपोर्ट होता. म्हणजे बाबासाहेबांची दूरदृष्टी ही आपल्या लक्षात येईल. त्यामुळे ते काय म्हणाले की जर आपण नद्यांवर धरणं बांधली तर एक तर कालव्याने शेतांना पाणी देता येईल, नंबर 1. नंबर 2, जलविद्युत निर्माण करता येईल. त्यामुळे बंगाल आणि ओरिसामध्ये असणारी जी खनिजं आहेत, झारखंडमध्ये असणारी जी खनिजं आहेत, त्या खनिज संपत्तीवर आधारित कारखाने उभारता येतील आणि भारताचं एक भावी
औद्योगिक क्रांती होण्याची त्यामुळे शक्यता वाढेल. तिसरी गोष्ट, नदीच्या पात्रात पाणी वाढलं धरणं बांधल्यामुळे तर जलवाहतूकही सोयीची जाईल आणि लोकांना त्याचा उपयोगच होईल, नुकसान तरी होणार नाही. आणि चौथी गोष्ट ते म्हणाले की जंगल आपल्याला, वन आपल्याला उभारता येतील, अरण्य निर्माण करता येतील, त्यामुळे इकडे वनसंपत्ती सुरक्षित राहील, जलसंपत्ती सुरक्षित राहील आणि त्याचा उलटा उपयोग करून एक आर्थिक दृष्ट्या सुद्धा राष्ट्राची पायाभरणी करता येईल. ब्रिटिश अर्थातच या रिपोर्टवर एवढे खुश नव्हते, परंतु बाबासाहेबांनी एवढ्या आग्रहीपणाने सांगितल्यामुळे त्यांना शेवटी त्याच्यावर काहीतरी करणं भाग पडलं. मग ते बाबासाहेबांना म्हणाले की तुम्हीच आखणी करा या प्रकल्पाची. मग बाबासाहेब कायदेतज्ञ होते, अर्थतज्ञ होते, परंतु धरणं बांधण्यासाठी त्यांना एका इंजिनियरची गरज होती. त्यांनी ब्रिटिशांना मागणी केली की एक इंजिनियर पाहिजे मला. ब्रिटिश म्हणाले एक ब्रिटिश किंवा अमेरिकन इंजिनियर तुमच्या दिमतीला तुम्ही घ्या आणि हे काम करा. बाबासाहेब म्हणाले नाही, मला भारतीयच इंजिनियर हवा आहे, अशासाठी की परकीय इंजिनियर जे आहेत त्यांनी त्या देशामध्ये जे कामं केले ते त्यांनी एवढ्या मोठ्या नद्यांचं, महापूर येणाऱ्या नद्यांचं काम करण्याचा अनुभव त्यांना नाही. त्यामुळे ज्याला भारतातला अनुभव आहे, भारतीय वातावरणाचा अनुभव आहे, इथल्या पर्जन्यमानाचा अनुभव आहे, इथल्या पूरस्थितीचा ज्याला माहिती आहे, त्याला तुम्ही मला मदत द्या. मग ते म्हणाले बाबासाहेबांना तुम्हीच निवडा. मग बाबासाहेबांनी देशभरामध्ये पाहणी केली, चाचपणी केली आणि पंजाब खात्याचे पाटबंधारे खात्याचे इंजिनियर होते, चीफ इंजिनियर एम खोसला म्हणून. तर एम खोसला त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी एम खोसलाला बोलवून घेतलं आणि त्यांना हे सगळं सांगितलं, समजावून. एम खोसला मात्र स्वतःच्या एका वेगळ्या वर्णीय अभिमानात होते. बाबासाहेबांच्या हाताखाली काम करणं त्यांना अपमानास्पद वाटलं. त्यांनी बाबासाहेबांना आपली नाखुशी दाखवली. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की याला नेमकं काय म्हणायचं आहे ते. बाबासाहेब त्याला शांतपणे एकच म्हणाले की बघ, मला इंग्रज किंवा अमेरिकन इंजिनियर घेता येणं अशक्य नाही, पण मला भारतीयच माणूस पाहिजे, कारण भारतीय माणूसच भारतीय लोकांच्या समस्या समजून घेण्यामध्ये संवेदनशील असेल. त्यामुळे मला तू हवा आहेस, या उपर तुझी मर्जी. मग एम खोसला तयार झाले. दामोदर प्रकल्पाची जी पायाभूत आखणी असते ती चालू झाली. तोपर्यंत स्वातंत्र्य जवळ भारताचं आलेलं होतं. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. दामोदर प्रकल्प तोपर्यंत कागदावर पूर्ण तयार झाला होता, आराखडा तयार झाला होता. बाबासाहेब स्वातंत्र्यानंतर केंद्रीय मजूर मंत्री झाले, कायदा मंत्री झाले, परंतु कायदा मंत्री झाल्यानंतर सुद्धा दामोदर प्रकल्प त्यांच्या डोक्यातनं विसरला नाही. कारण त्याच वेळेस त्यांना ओरिसामधल्या महानदी, वैतरणी नदी किंवा ब्राह्मणी नदी याच्यामुळे येणाऱ्या पुरांचं सुद्धा टेन्शन होतं, तणाव होता की हे काही बरोबर नाही, याच्यामुळे वित्तहानी, जीवितहानी होते. आणि ओरिसातही खनिज संपत्ती खूप आहे, बिहारमध्ये खनिज संपत्ती आहे, बंगालमध्ये आहे, ती मात्र तशीच पडून राहते आहे. तिचा काही विनियोग जो व्हायला पाहिजे राष्ट्राच्या हितासाठी तो होत नाही. मग भारतीय सरकारने दामोदर खोरे प्राधिकरण नावाची एक दामोदर खोरे निगम स्थापन केला आणि त्याचं काम प्रत्यक्ष चालू झालं. एम खोसला त्याचे चीफ इंजिनियर राहिले आणि बाबासाहेबांनी स्वतः देखरेख करत तो काम पूर्ण करून घेतलं. त्यामुळे झालं असं की भारतामध्ये भारतीय माणसं एवढे महाप्रकल्प राबवू शकतात, कारण दामोदर नदीच्या खोऱ्यात आणि दामोदर नदीच्या उपनद्या आहेत, त्यांच्यावर एकंदरीत 6 धरणं उभारली गेली. तेवढे जलप्रकल्प, विद्युत प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे झालं काय की बंगालची, झारखंडची, बिहारची विजेची भ्रांत मिटली, कारखाने उभे राहायला लागले आणि त्याचा फायदा काय झाला हे आपण आज माहीतच आहे. आजच्या पिढीला, म्हणजे ज्यांना असं वाटतं की भारताला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं, त्या मोदी युगात वाढलेल्या किंवा त्या अंधार युगात वाढलेल्या लोकांना असं वाटतं की आधी काहीच झालं नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. कारण पंडित नेहरू बाबासाहेबांच्या मागे उभे राहिले. एवढंच नाही, त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत बाकीची धरणं आहेत, पंजाबमधलं वगैरे सगळ्यात मोठी धरणं बांधायला सुरुवात झाली आणि धरणं हीच या देशाची मंदिरं आहेत अशी घोषणा नेहरूंनी नंतर केली. पण त्याचा पाया घातला होता
बाबासाहेब आंबेडकरांनी. दामोदर नदीवर जी विद्युत प्रकल्प उभारण्यात आले, जलवाहतुकीची सोय झाली, तिथल्या ज्या खनिजाच्या संपन्न अशा खाणी होत्या त्या सुद्धा उपयोगात यायला लागल्या. त्याच्यापासून धातू शुद्धीकरणाचे कारखाने निघाले, त्या उपउद्योग निघाले आणि एक प्रकारे औद्योगिक क्रांतीची खरोखरच सुरुवात झाली. म्हणजे बाबासाहेबांची दूरदृष्टी केवळ घटना किंवा त्यांचं बौद्ध धर्म प्रवेश किंवा त्यांनी केलेली अत्यंत आचाट क्रांतिकारी कामं, पण सर्वात महत्त्वाचं काम हे आहे की खरोखरच राष्ट्राच्या उभारणीसाठी पायाभूत ठरतील असे प्रकल्प उभे करण्याचं श्रेय जातं ते बाबासाहेब आंबेडकरांकडे. हे आपण विसरता कामा नये. पण आपल्याला ते माहिती करून घ्यायचं नसतं. आपल्याला 2014च एक ठळक बिंदू वाटतो, प्रत्यक्षात तसं ते नाही आहे. बाबासाहेब म्हणाले होते ते आजही फार संयुक्तिक आहे. पाण्यावर सर्वांचा हक्क आहे हा समतेचा पहिला संदेश त्यांनी या धरणाच्या माध्यमातून 1943 सालीच दिला. की पाण्यावर सर्वांचा अधिकार, समान अधिकार आहे. असं नाही की याच्यावर जास्त अधिकार याचा आणि याचा कमी, असं नाही. पाणी सर्वांचंच आहे, सर्वांसाठीच आहे. त्यामुळे भारतातल्या सगळ्या नद्या एकमेकांशी जोडल्या जाव्यात आणि देशभर पाण्याचं एक जाळं निर्माण व्हावं, ज्यामुळे भारतातील एकही भाग पाण्याच्या दुर्भिक्षाने नाडणार नाही, असं त्यांना एक स्वप्न होतं. ते स्वप्न अर्थातच पूर्ण करण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो. अजूनपर्यंत ते झालेलं नाही आहे. अनेक कारणं असतील त्याच्यामध्ये, राजकीय कारणं असतील, भौगोलिक कारणं असतील, आर्थिक कारणंही असतील, अनेक कारणं होऊ शकतील, पण ते स्वप्न पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे आता असं झालंय की आता महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं तर ऊस घेणाऱ्या भागामध्ये पाणी प्रचंड खाल्लं जातं आणि कोरडवाहू भाग जो आहे त्यांच्या वाट्याला पाणी मात्र येत नाही. म्हणजे पाण्याची विषमता आहे. जशी माणसामध्ये समतेची आवश्यकता आहे तशीच पाण्याचं सुद्धा वितरण व्हायला पाहिजे. हा एक नैसर्गिक सिद्धांत आहे जो बाबासाहेबांनी अत्यंत प्रकर्षाने मांडला, आग्रहाने मांडला. तो आपण लक्षात घेतला नाही आजही. हे आपलं दुर्दैव आहे. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की पाणी, वायू, हवा, पाणी ही आपली खरी नैसर्गिक साधनं आहेत, ज्याच्यामुळे आपण आज जिवंत राहू शकतो, आपण आज खाऊ शकतो, पिऊ शकतो. जर पाणी नसेल, त्याचं वितरणच विषम असेल किंवा दूषित पाणी मिळत असेल तर मानवी आरोग्य ढासळून पडेल आणि माणसाचं कल्याण होणार नाही. पुरामुळे गावाच्या गाव वाहून जातात. आजही महाराष्ट्रात सुद्धा ही स्थिती आहे. आता आपण महापूर पाहिले, सांगलीला पूर आला, इकडे पूर आला, तिकडे पूर आला, कोल्हापूरला पूर आला. अक्षरशः त्याच्यामध्ये लोकांची वाहतात होते, लोक मरतात आणि घरं पाण्याखाली जातात. हे आपण पाहतो. अनेकदा तर बोटींमधून जाऊन लोकांना सोडून करावी लागते. माझा कारखाना असा पुरातच बुडालेला आहे. लक्षात ठेवा, माझा गडचिरोलीला कारखाना होता. तिथल्या गाढवी नदीला पूर आला. बरं, पूर आला तर आला, पाणी कारखान्याच्या पायथीपर्यंत यायचं, परंतु यांनी इटियाडो डॅम मधनं अतिरिक्त पाणी सोडलं 2.5 इंच आणि त्याच्यामुळे धाड 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 पाणी सुटलं. 50% कारखाना पाण्याखाली आणि कारखाना संपला. एका रात्रीमध्ये माझे 16.5 कोटी रुपये पाण्यात गेले. हे असं का होतं? कारण का की आपलं पाण्याचं नियंत्रण आपल्याकडे नाही, त्याचं आपण नियोजन करत नाही, त्याचं जे यथास्थित नियंत्रण करायला पाहिजे ते करत नाही. एकडं बोरवेल्स हजारो लाखो बोरवेल्स की भूपृष्ठाखालचं जे पाणी आहे ते सुद्धा आता खोल 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 जातंय. पूर्वी 50-100 फुटाला पाणी लागायचं, आता 500-600 फूट जरी खाली बोर नेली तरी पाणी लागत नाही. ही आपलं दुर्दैवी वास्तव आहे. आपल्याला तो जलस्तर वाढवायला पाहिजे. त्यासाठी वाहून जाणारं पाणी नीट अडवलं पाहिजे. ते पाण्यामध्ये जमिनीमध्ये रुजू दिलं पाहिजे, मुरू दिलं पाहिजे. म्हणजे ज्या जमिनीतल्या ज्या भेगा आहेत किंवा शिरा आहेत ज्यातनं पाणी वाहत राहतं ते वाहत राहील, ते आटणार नाही, खाली जाणार नाही, अजून खाली जाणार नाही आणि ते माणसाला कधीही उपलब्ध होऊ शकेल अशी आपण काळजी घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला हा महत्त्वाचा संदेश आहे. पाण्यावर सर्वांचा हक्क आहे, त्याच्यात विषमता चालणार नाही. आणि पाणी, अतिरिक्त पाणी म्हणजे पुरात येणारं पाणी हा शाप नाही आहे. शाप हा आहे की आम्ही त्याचा नीट विनियोग करत नाही, त्याचं नीट वितरण करण्याची व्यवस्था करत नाही, त्याचं जाळं आखत नाही. हा आमचा प्रॉब्लेम आहे. आम्ही या ज्या राष्ट्राच्या पायाभूत रचना करणाऱ्या महामानवांची
जे विचार होते ते आम्ही पायमली तोडवतो आणि फक्त त्यांच्या नावाचा जयघोष करण्यामध्ये मात्र धन्यता मानतो. हे आमचं दुर्दैव आहे. एवढंच मित्रहो. धन्यवाद. नमस्कार.